आज सकाळीच ना बाहेर छान ऊन आलं होतं आणि मी जी नाचणी ठेवली होती मोड आणण्यासाठी त्याला पण छान मोड आलेले आणि हे 3 दिवसाचे आहे. म्हणजे 3 दिवसानंतर ह्याला इतके छान मोड आलेले आहेत. मग त्यानंतर मी विचार केला पटकन एका परातीमध्ये टाकून ना पहिले हे गॅलरीमध्ये ठेवून देते. म्हणजे थोडीफार कोरडी झाली ना की मग मला काहीतरी बनवायला जमेल. मग त्यानंतर पटकन नाश्ता बनवायची तयारी केली. तर आज नाश्त्यामध्ये मी साबुदाणा खिचडी बनवते आणि ही खिचडी का बनवते कारण एका फॉलोवरला ह्याची रेसिपी हवी होती आणि कालच्या व्हिडिओला मला मेसेज टाकला होता की प्लीज मला साबुदाणा खिचडीची रेसिपी दाखवा. तर मी त्यांना हो पण बोलली होती की उद्या नक्की दाखवते. त्यासाठीच ना इथे मी सविस्तर सांगते. तर सर्वात पहिले ना मी शेंगदाण्याचा कूट बनवला. त्यामध्ये 2 मिरच्या आणि थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि मग कूट बनवून ठेवलं. त्यानंतर ह्या साबुदाण्यामध्ये हे सर्व कूट आहे ना मिक्स करून आता घेईल मी. आता तुम्हाला इथे ना एक गोष्ट लक्षात ठेवायची की रात्री जेव्हा तुम्ही साबुदाणा भिजत ठेवता तेव्हा फक्त एवढंच पाणी टाका की जेवढे साबुदाणा भिजणार तेव्हाच ना असे मोकळे मोकळे साबुदाणा होतात. आणि मग त्यानंतर तूप तेल काही तुम्हाला जसं आवडेल तसं टाका. मग तेल गरम झाल्यानंतर ना साबुदाणा टाकून चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या. आता ह्यामध्ये तुम्हाला बटाटा टाकायचा आहे तर बटाटा टाका किंवा तुम्हाला जर फोडणीमध्ये जिरं आणि मिरची टाकायची असेल कढीपत्ता टाकायचा असेल तरी तुम्ही करू शकतात. आता ही माझी पद्धत आहे अशी बनवायची. एकदम सिंपल पद्धत आहे. 10 मिनिटांमध्ये हे साबुदाणा रेडी होतात आणि एकदम मोकळे मोकळे होतात. जेव्हा पण मला साबुदाणा खिचडी बनवायची असते ना तेव्हा मी अशीच पद्धत वापरते. म्हणजे पटापट होते. म्हणजे की तेल गरम झाल्यानंतर सेपरेट फोडणी द्यायची गरज पडत नाही. म्हणून मी पहिलेच मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून ना फिरवून घेते. म्हणजे मग त्यामधून काय काढायची गरज होत नाही. आणि इथे मी योहानसाठी दही आणि खिचडी घेतलेली आहे. त्यानंतर सर्व कामं आवरल्यावर ना आज पीठ करायचं होतं मला म्हणजे गव्हाचं पीठ. तर तेही मी एका साईडला करून घेतलं. सकाळ सकाळ ही कामं करून घेतली ना मग पूर्ण घर क्लीन करायला ना बरं पडतं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया अजून एक व्लॉगमध्ये. बाय.